महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या काही दिवसांपासून वितरित केला जात आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत 3 हप्ते मिळाले आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। यासोबतच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती। अशातच आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। यासाठी राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पात्र ठरणार आहेत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणं आवश्यक असणार आहे। तसेच ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे केवळ त्याच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका रेशन कार्ड मधील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे। अर्थातच कुटुंबातील फक्त एकाच महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासारखा पात्र महिलांना अर्ज सादर करावा लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे। जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी त्यांच्या गॅस वितरकाकडे जाऊन अर्ज करायचा आहे। खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या या महागाईमुळे त्रस्त झालेली आहे। अशा परिस्थितीत जर राज्यातील महिलांना एका वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर मिळाले तर त्या कुटुंबाला नक्कीच मोठा फायदा होणार आहे। एका कुटुंबाला एका वर्षात साधारणतः 5 ते 6 गॅस सिलेंडर आवश्यक असतात। मात्र अशा परिस्थितीत जर राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळाले तर सर्वसामान्य गरीब कुटुंबाला या योजनेचा मोठा दिलासा मिळेल। राज्य सरकारकडून या योजनेसंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे। तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या योजनेची घोषणा केली आहे। त्यामुळे राज्यातील जनतेला या योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, असेच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राइब करा।